आणि यानंतर अमरावतीमधून अतिशय मोठी घडामोड हाती येते। अमरावतीमध्ये 6 गावांचा मतदानावर बहिष्कार असल्याचं पाहायला मिळतंय। मेळघाटमधील गावांनी हा बहिष्कार टाकलेला आहे। मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करण्यात येतोय आणि याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये 6 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। मेळघाटमधील गावांनी बहिष्कार टाकल्याची माहिती पुढे येते। मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। अर्थातच याचा फटका आता मतदानावर बसणार आहे आणि मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत या गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला। अधिकची माहिती आपल्याला अमर गटारे देत आहेत। अमर काय अपडेट्स आहेत? 6 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। एकूण बघितलं तर मेळघाट मधली ही 6 गाव आहे। रंगुबेली ग्रामपंचायत अंतर्गत ही 6 गाव। आम्हाला कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळाल्या नाही, आमच्याकडे कोणताही लोकप्रतिनिधी आला नाही, त्यामुळे आम्ही संपूर्ण या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला त्यांनी सांगितलं आहे। एकूण बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतरही जर आमच्याकडे कोणताही उमेदवार किंवा लोकप्रतिनिधी आमच्या मूलभूत सुविधांवर लक्ष दिलं नाही तर आम्ही विधानसभा असतील, जिल्हा परिषद असतील, या सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकू यांनी अशी आज घोषणा केली आहे। एकूण बघितलं तर 2 दिवसाआधीच त्यांनी गावामध्ये बॅनर लावलेले होते की आमच्या गावामध्ये कोणताही जो विकास आहे तो झाला नसल्यामुळे आम्ही मतदान करणार नाही। त्यानंतर मात्र तहसीलदार असतील यांनी सुद्धा त्या गावामध्ये जाऊन लोकांना मतदान करण्यासाठी जनजागृती केली। मात्र जे आपला जो मतदानाचा जो बहिष्कार त्यावर ते गावकरी जे आहे ते ठाम आहे आणि आजही एकही मतदान केंद्रावर एकही मतदार पोहोचला नाही आणि सकाळपासून जे बघितलं तर या ठिकाणी शुकशुकाट आहे। मात्र मतदान केंद्राच्या बाहेर जी आहे मोठ्या प्रमाणात गर्दी जी मतदारांची या ठिकाणी दिसून येत आहे, त्यामुळे आमचा बहिष्कार कायम आहे अशी भूमिका त्या ठिकाणी आता रंगुबेली अंतर्गत गावांनी आपला जो क्रोध आहे तो व्यक्त केलेला आहे। अमरावतीमध्ये 6 गावांनी या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे आणि मेळघाटमधील या गावांचा यामध्ये समावेश आहे।